नमस्कार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं आपल्याला दिसतंय. कारण की मुख्यमंत्री शिंदे यांनी सोयाबीन कापूस अनुदानासाठीची जी काही 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीची अट रद्द केल्याची घोषणा परळी येथील राज्य कृषी महोत्सवात केली होती. पण मुख्यमंत्र्यांची घोषणाचा आदेश असतो, या आदेशाचा पालन झालेले नाही किंवा घोषणेची पूर्तता देखील करण्याची सरकारची जबाबदारी असते. परंतु सोयाबीन कापूस अनुदान कार्यपद्धतीमध्ये संदर्भातील शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट कायम असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे अनुदानासाठीची ई पीक पाहणीची अट रद्द केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरून गेल्याचं इथे उघडकीस आपल्याला आलेलं आहे. मित्रांनो, सविस्तर जाणणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादनासाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे अनुदान देण्याची कार्यपद्धतीची निश्चिती केली होती. या शासन निर्णयात सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट कायम असल्याचं स्पष्ट झालं. तसेच एका शेतकऱ्यांच्या नावावर 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस क्षेत्र असेल तर एकूण 4 हेक्टर क्षेत्रासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत एकूण क्षेत्रासाठी 20,000 रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर सोयाबीन असेल तर अशा लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 15,000 रुपये, तर 1 हेक्टर सोयाबीन आणि 1 हेक्टर कापूस असेल तर 10,000 रुपये अनुदान एवढं देण्यात येणार आहे. आणि 2-2 हेक्टर असेल तर 20,000 रुपयांपर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करूनही 7/12 वर सोयाबीन कापूस पिकांची नोंद नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीत आले नाही अशी तक्रार शेतकरी करत असताना या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील कार्यक्रमात भाषणामध्ये ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ई पीक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा देखील केली. परंतु अनुदान कार्यपद्धतीच्या शासन निर्णयात ई पीक पाहणीची अट ही कायम असल्याचं कालच्या शासन निर्णयामध्ये आपल्याला हे क्लिअर झालेलं आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या. 2023च्या खरीप हंगामात सोयाबीन कापसाचे दर हमीभावापेक्षा खाली राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे राज्य सरकारने 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंद असलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत काही आलेली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी म्हणजेच काल शासन निर्णय या संदर्भातील सगळ्या डिटेल कसं काय हे अनुदान मिळणारे ते निर्णय याबद्दलचा शासन निर्णय झाला. आता कार्यपद्धती नेमकी काय असणार आहे ते पण आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. राज्य सरकारने अनुदान वाटपाची कार्यपद्धती निश्चित केली आहे. 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंदणी असलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती म्हणजेच डेटा MAITकडे जमा झाला आहे. यानुसार यादी गावाच्या ग्रामपंचायत व इतर दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून आधार संमती आणि सामायिक खातेदारांना ना हरकत प्रमाणपत्र कृषी अधिकाऱ्यांना भरून घेतली जाणार आहेत. त्यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल नंबर, संपूर्ण नाव, पत्ता यादी माहिती शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी दिलेली संमतीपत्र, ना हरकत प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहेत. आता कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती जी काही असणार आहे, जी काही माहिती गोळा होईल ती scagridbt.maait.org या पोर्टलवर अपलोड करणं गरजेचं आहे आणि ते तपासून घेणं देखील राज्य सरकारने दिलेले आदेशानुसार आहेत. म्हणजे ई पीक पाहणी नोंदणी शेतकऱ्यांचे नाव आणि आधार यांची जुळवणी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी 90% जुळवणी टक्केवारी निश्चित केली आहे, जेणेकरून आधार क्रमांकाबरोबर ही जी काही माहिती असणार आहे आणि संबंधित व्यक्तीचाच आधार क्रमांक आहे की नाही याची खात्री करून घेण्यात येणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांना नावांमध्ये बदल असतो. उदाहरणार्थ बाबू असेल तर बाबूराव, दत्ता असेल तर दत्ताराव, या वेगवेगळ्या गोष्टी असतात. परंतु यामध्ये 90% जुळवणी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे थोडंसं मिस्टर, मिसेस या ज्या काही गोष्टी असतात त्या 90% मॅच व्हायला पाहिजे. तसेच ज्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC झालेले नाही त्यांनी या पोर्टलवर आधार KYC करण्यात येणार आहे. आधार KYCसाठी PM किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा डेटा वापरण्यात येणार आहे. म्हणजेच KYC केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना आधार PM किसान आणि नमोच्या डेटाशी जुळतो की नाही हे तपासून घेण्यात येणार आहे. अलीकडेच 90,88,000 शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे.
त्यामुळे नमोचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची ई-KYC पूर्ण झालेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-KYC पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांच्या नव्याने ई-KYC करून घ्यावी लागणार आहे. ओके, त्यानंतर शासन निर्णयात या सगळ्या गोष्टी स्पष्ट आपल्याला झालेल्या आहेत. आता महाआयटी तयार केलेल्या पोर्टलवर कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी त्यांनी पोर्टलवर लॉग इन करून देखील त्यांना लॉग इन करता येणार आहे. पोर्टलवर गावाची माहिती भरण्यासाठी लॉग इन देण्यात येणार आहे त्यांना, कृषी अधिकाऱ्यांना. तसेच शेतकऱ्यांनी माहिती जसं की आधार क्रमांक, मोबाईल नंबर, नाव भरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी माहिती तपासून घेतील आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून ही माहिती पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात जाईल. त्यावर कृषी उपविभागीय अधिकारी प्रत्येक तालुक्यातील 2 गावांची माहिती तपासून घेतील. म्हणजे रँडमली ते लोकांची माहिती चेक करतील. सगळ्याच लोकांची माहिती चेक करायला वेळ त्यांच्याकडे नाही आहे. दरम्यान अनुदानाची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी विभाग अधिकाऱ्यांची कामबंद आंदोलन केले होते बघा जे काही. त्यामुळे राज्य सरकारने अनुदान कार्यवाही तत्काळ करण्यासाठी माहिती संकलन, ई-KYC, संगणक प्रचार प्रसार आणि कार्यवाहीसाठी कृषी सहाय्यक प्रति लाभार्थी 20 रुपये तसेच तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रति लाभार्थी 5 रुपये अर्थसहाय्यक कमाल 2% मर्यादेत देण्यात येणार आहे. आता याच्यानंतर थोडक्यात जे काही असणार आहे ते की आपण जाणून घेणार की सोयाबीन कापूस अनुदान योजनेची कार्यवाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल बघा. म्हणजे शेतकऱ्यांना खात्यावर सोयाबीन कापूस अनुदान एकूण जमा करायचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची केवळ घोषणा करून वेळ मारून नेली त्यावेळेस जी काही शेतकऱ्यांची मागणी होती. वास्तवात मात्र 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी अट अनुदानासाठी कायम ठेवण्यात आली आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना आशा होती की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांनी एक साकडं घातलं होतं की शेतकऱ्यांची अशी अट आहे की ई-पीक पाहणीची जी काही अट आहे ती तुम्ही रद्द करावी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी. कारण की 2023 साली शेतकऱ्यांचं खूप काही मोठं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना नक्कीच थोडासा वेळ असो किंवा शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केली नाही म्हणजे सरसकट सगळ्यांना ते अनुदान मिळायला पाहिजे. त्यामुळे जे काही पात्र शेतकरी अनुदानासाठी वंचित राहण्याची शक्यता याच्यात आहे. बट ज्या शेतकऱ्यांचं ई-KYC याच्यात झालेलं नाही आहे त्या शेतकऱ्यांनी ई-KYC करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला शासनाकडून फक्त घोषणा येतात. आता ही जी काही घोषणा होती परळीमधली ही पण का आता पूर्ण करण्यात येते कारण की पुढे विधानसभेचं इलेक्शन आणि ह्या जर गोष्टी पूर्ण केल्या नाहीत तर नक्कीच शेतकरी राजा कुठंतरी नाराज होईल आणि त्याचा इम्पॅक्ट लोकसभेसारखा विधानसभेवर नक्कीच होणार आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण कंटिन्यू तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय सद्गुरू.